चुलत भावाकडून भावाचाच खून, करंभाड येथे क्षुल्लक वादातून थरार। पारशिवनी तालुक्यातील करंभाड येथे केवळ क्षुल्लक कारणावरून चुलत भावात झालेल्या वादातून एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात लाकडी फळीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी घडली। या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे। मृत व्यक्तीचं नाव प्रशांत उर्फ गोलू राजकुमार लोहकरे वय 35 वर्ष तर आरोपीचं नाव विनोद पांडुरंग लोहकरे वय 50 वर्ष असे आहे। दोन्ही नात्याने चुलत भाऊ असून ते करंभाड येथील रहिवासी आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी घराशेजारीच दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। वादाचं रूपांतर हाणामारीत झाले आणि संतप्त झालेल्या विनोद लोहकरे याने लाकडी फळीने प्रशांतच्या डोक्यात जोरदार वार केला। या हल्ल्यात प्रशांत गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमीला प्रथम पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी आरोपी विनोद पांडुरंग लोहकरे याला अटक केली असून त्याच्यावर कलम 109(1), 351(3), 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रामराव पवार हे करीत आहेत। या हत्येने करंभाड गावात संताप आणि भीतीचं वातावरण पसरले असून चुलत भावातील हा थरार पाहून ग्रामस्थ सुन्न झाले आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे, पारशिवनी।